एक गोष्ट माहीत आहे का, समोरच्याला काय वाटते की मी याचा फायदा घेऊन राहिलेला हा बेवकूफ आहे, बरोबर. पण त्याला हे कळत नसते की बेवकूफ मी नाही आहे, तो समोरचा आहे. कारण त्याला जरी वाटत असेल आपण फायदा घेऊन राहिलो, पण त्याला हे माहीत नसते की आपण फक्त त्याला ऑब्झर्व करून राहिलो. आणि ही गोष्ट तुम्ही तुमच्या आसपासमध्ये नेहमी तुमच्यासोबत घडत असते. आणि जेव्हा ही गोष्ट घडत असते ना, त्यावेळेस तो जेव्हा त्याची समोरच्याची लेव्हल पार करतो ना, त्यावेळेस आपण त्याला आपल्या आयुष्यातून इतकं दूर करून टाकतो, तो आपल्यासमोर मेला जरी ना तरी आपण त्याला ओढून बघत नाही. कारण त्याला असं वाटते की आपण याचा भरपूर फायदा घेतलेला आहे, पण तो फायदा त्याने घेतलेला नसतो, आपण फक्त त्याची परीक्षा करत असतो. हे हर एकाच्या घरामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. आणि ह्या गोष्टी घडत असताना आपण नात्याचा विचार करतो, पण ते फायद्याचा विचार करतात. मला असं वाटते की समोरच्याला तितकंच पिळलं पाहिजे, तितकंच त्याला छळलं पाहिजे की जो सहन करू शकते. आणि सहनशीलतेच्या पलीकडे जेव्हा जी गोष्ट जाते ना, त्यावेळेस माणूस हा खंबीरपणे उभा राहतो. आणि असा खंबीरपणे उभा राहिलेला माणूस कधीही डगमगत नाही. ही गोष्ट तुमच्यासोबत नाही तर माझ्यासोबतसुद्धा घडत असते, पण आपण त्याच्यावर लक्ष देत नाही. आणि समोरच्याला असं वाटते की आपण तर याचा भरपूर फायदा घेतला. आणि ज्यावेळेस त्याला आणखीन गरज असते त्यावेळेस तो तुम्हाला पुन्हा कॉल करतो आणि बेशर्मासारखा करतो. त्याला माहीत असतं की हा समोरचा व्यक्ती आपल्याला जरूर भाव देईल, पण एक वेळ अशी येते की आपण त्या व्यक्तीकडे बघणंसुद्धा सोडतो. म्हणून म्हणते, रिश्ते जपायच्या वेळेस जरा डोकेनं विचार करून रिश्ता जपायला पाहिजे. कारण रिश्ता हा एका इकडूनच नाही तर दोन्ही इकडून जपला गेला पाहिजे, तो कोणीही असो. आणि ह्या स्वार्थी जगामध्ये असे भरपूर लोक आहेत जे फक्त स्वतःच्या फायद्यापुरतेच आपल्याशी वागतात, आपला फायदा करून घेतात आणि मग समोरच्याला लात मारून काढून देतात. पण ती लात तो त्याला मारत नसतो, तर ती लात तो स्वतःला मारत असतो. कारण जो व्यक्ती एका शब्दावर तुमचं काम करतो आणि तुमच्या एका शब्दावर धावून येतो, तो व्यक्ती तुमच्या अर्ध्या रात्रीसुद्धा कामी पडतो. तुम्ही आजमावून बघितलं असेल बरेच वेळेस, तुम्ही शब्द काढायच्या आधीच तुमचे ते शब्द पूर्ण झालेले असतात, पण तुम्ही अशाच व्यक्तींना आपण आपल्या जीवनातून दूर करत असतो. आणि असे जे घाणेरडे लोक असतात जे तुमच्या कामी कधी पडत नाही, आपण त्यांच्याच जवळ राहतो, त्यांचीच आपण चाकुली करतो, त्यांचेच आपण तलवे चाटतो. पण ज्यावेळेस तुम्हाला गरज असते ना, त्यावेळेस मात्र तुमच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये फक्त तुमच्यावर भरपूर विश्वास करणारा माणूस जो असतो ना, तोच तुमच्या कामी पडतो. पण एकदा ती लेवल पार झाली की तो सुद्धा तुमच्या आयुष्यातून असाच निघून जातो. तो बोलत नाही, भांडत नाही, काहीच नाही, पण सायलेंटमध्ये आपली जागा तिथून कमी करत असतो.